कच्छ समाजाचे नवीन वर्ष म्हणून साजऱ्या होणाऱ्या आषाढी बीज निमित्त कच्छ समाजातील विविध क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या गुणवंताचा गौरव करण्याच्या उद्देशाने कार्यरत असलेल्या कच्छ अस्मिता मंचातर्फे यंदाचा कच्छ पागडी कोणाशिरे हा सन्मान सोहळा येत्या 17 जुलै रोजी सायंकाळी 7:30 वाजता राम गणेश गडकरी रंगायतन ठाणे येथे आयोजित करण्यात आलेला आहे, अशी माहिती एका पत्रकार परिषदेमध्ये सुरेश गडा यांनी दिली आहे. हेमराज शहा यांनी 1980 पासून महाराष्ट्रासह देशभरातील विविध क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या कच्छ समाजातील व्यक्तींना कच्छ शक्ती पुरस्कार देण्याची परंपरा सुरू केली आहे. त्या प्रेरणेने कच्छ अस्मिता मंचाचे अध्यक्ष सुरेश गडा यांनी सन 2006 मध्ये कच्छ अस्मिता मंचाची स्थापना करून कच्छ वागड समाजातील विविध क्षेत्रात यश संपादन करणाऱ्या ठाण्यातील व्यक्तींचा कच्छ पागडी देऊन गौरव करण्याचा उपक्रम सुरू केला आहे. गेल्या 18 वर्षापासून अधिक काळ या उपक्रमाद्वारे शिक्षण, विज्ञान, उद्योग, व्यवसाय, समाजसेवा तसेच विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या 85 गुणवंत व्यक्तींचा सन्मान करण्यात आला आहे. या सन्मानामुळे समाजातील कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास वाढण्याबरोबरच समाजहिताची प्रेरणाही मिळत असल्याची भावना व्यक्त करण्यात येते. या उपक्रमाला कच्छ समाजाचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत असून दरवर्षी यंदाची कच्छ पागडी कोणाला याबाबत समाजात विशेष उत्सुकता निर्माण झालेली आहे. यंदाच्या कार्यक्रमामध्ये मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री तसेच ठाण्याचे खासदार, आमदार, महापौर आणि अन्य मान्यवरांच्या हस्ते निवडक मान्यवरांचा कच्छ पागडी देऊन गौरव करण्यात येणार आहे. कच्छ पागडी हा कार्यक्रम गेली 19 वर्ष ठाण्यात मी राबवत आहे. ठाण्यातील कच्छमध्ये राहणारे कच्छ, वागड, पटेल, भानुशाली ह्या समाजात ज्यांनी विविध क्षेत्रात उत्तीर्ण काम केला असेल त्या व्यक्तींना आम्ही कच्ची पागडी देऊन त्यांचा सन्मान करत आहोत. आत्तापर्यंत 19 वर्षात 85 लोकांना आम्ही पागडीचा सन्मान दिलेला आहे आणि ह्यावर्षी आम्ही असेच आमच्याकडे 110 अर्ज आलेले होते, त्यापैकी आम्ही 6 निवडलेले आहेत आणि त्यांना माननीय आपले राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदेसाहेब, प्रतापजी सरनाईक, रवींद्रजी पाठक, नरेशजी मस्के, महापौर आणि निरंजन डावकरे आणि संजय केळकर हे मान्यवर उपस्थित राहणार आहे आणि यांच्या हस्ते आम्ही ह्या जे 6 जण निवडलेले आहेत त्यांना पागडी देऊन आम्ही सत्कार करणार आहोत. आणि ह्या कार्यक्रम जसा आपला दिवाळीला गुढीपाडवा आपण जसा साजरा करतो तसा आमचा हा कच्छचा 15 जुलै हा आषाढी बीज म्हणजे नवीन वर्ष आमचं सुरुवात होते आणि त्या नवीन वर्षाचं औचित्य साधून आम्ही ठाण्यात गडकरी रंगायतन हा कार्यक्रम करत असतो. आणि ह्यावेळी बुधवार दिनांक 15 जुलै रोजी संध्याकाळी 7:30 वाजता भर दिमागात हा कार्यक्रम सुरू होणार आहे. कच्छ पागडी हा कार्यक्रम करण्यामागे एकच उद्देश होता. 2000 साली मला कच्छ शक्ती पुरस्कार हेमराज शाह यांच्यातर्फे शैक्षणिक क्षेत्रात मला मिळालेलं होतं. तर त्यावेळी मला कल्पना आली का आपल्या ठाण्यात एवढे कच्ची जैन बांधव राहतात तर आपण पण हा कार्यक्रम सुरू करावा, जेणेकरून लहान मुलं किंवा ज्यांनी चांगली कामगिरी, भरीव कामगिरी केली आहे त्यांच्या पागडी देऊन सत्कार केला तर पुढे त्यांना वाटचाल चांगली मिळावी या हेतूने आपण हा कार्यक्रम चालू केलेला आहे. सगळ्या ठाण्यातल्या माझ्या बंधू भगिनी, ठाण्यातल्या सगळ्या लोकांना आमच्या कच्ची नवीन वर्षानिमित्त, आषाढी बीजच्या निमित्ताने नवीन वर्ष सुखमय, समृद्धमय आणि आनंदमय जावो ही मी देवी आईकडे प्रार्थना करतो. आणि जो हा पागडीचा कार्यक्रम आहे त्या संख्येत मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी.